नमस्कार. आपण आज प्रेमनगरमध्ये आलेलो आहोत. वरळी प्रेमनगर हा जो एरिया आहे तो सन्माननीय मंत्री आणि आपले राजकुमार आदित्य ठाकरे साहेब यांचा हा एरिया आहे. इकडे त्यांचेच नगरसेवक आहेत आणि तुम्ही बघत असाल इकडे काय हाल आहेत त्या लोकांचे. ते आज ही खरं तर ही गोष्ट लाईव्ह करताना खूप वाईट वाटते की या झोपडपट्टी एरियामध्ये संडास शौचालय देत आहेत. या शौचालयाची काय परिस्थिती आहे. या लोकांनी प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट केलेली आहे. महानगरपालिकेमध्ये कंप्लेंट केलेली आहे, जी साऊथ वॉर्डमध्ये. तसंच त्यांनी स्थानिक नगरसेवकाकडे कंप्लेंट केलेली आहे, परंतु इकडे कोणीच लक्ष देत नाहीये. तुम्ही बघत असाल या संडासाची काय परिस्थिती आहे. या 8 संडास आहेत. टोटल 300 फॅमिलीज करता या 8 संडास आहेत. त्याच्यातले 4 महिलांकरता आणि 4 पुरुषांकरता आहेत. त्यातला फक्त एक हा महिलांकरता चालू आहे. तो पण दरवाजा वगैरे व्यवस्थित आहे, पण लाईन चोकअप आहे. पुढे गेला तर तुम्ही पुरुषांचे जे संडास आहेत, हे 40 संडासचे दरवाजे तुटलेले आहेत, पूर्णपणे कोलॅप्स झालेले आहेत की ते बसू पण शकत नाहीत. परंतु ते कसं तरी दरवाजा ढकलून काही करून काहीतरी करून तिकडे बसतायत. ह्या सगळ्याची कल्पना जी साऊथ वॉर्डच्या SWM डिपार्टमेंटला दिलेली आहे. त्यांनी सांगितली टोलवाटोलवी करतायत की ते मेंटेनन्स बघते आणि मेंटेनन्सचं इकडे लक्ष नाहीये. म्हणजे हे फक्त लोकांना कल्पना नाहीये कोणाकडे कंप्लेंट करायची. बिचारे जाऊन तिकडे कंप्लेंट करतायत महानगरपालिकेमध्ये, स्थानिक नगरसेवकाकडे करतायत. स्थानिक नगरसेवक बोलतोय करतो मी करतो, असंच चालू आहे. कुठल्याही प्रकारचं इकडे काम होत नाहीये. त्याकरता या म्हणजे एवढं असंवेदनशील ही लोक झालेली आहेत. आता सत्तेत जी सत्तारूढ पक्षामधली लोक आहेत, ज्यांच्याकडे सत्ता आहे, एवढे कामं साधी करू शकत नाही. दरवाजे बदलायची पण गरज नाही. फक्त त्या लावून घ्यायचे व्यवस्थित. लाईन चोकअप होते, ती लाईन नवीन टाकून द्यायची आहे, पण काही गोष्टी करत नाहीये त्या. तर तुम्ही बघत असाल आज तिकडे स्थानिक महिला वगैरे पण जमल्या आहेत. तुम्ही त्यांच्याशी पण बोलू शकता. बोला इकडे स्थानिकांनी बोला बोल सांगा. कंप्लेंट केलं तरी ते येत नाहीत, काय नाही. किती वेळ तरी आम्ही कंप्लेंट केली. हा करतो म्हणतात येत नाही, करतो म्हणतात येत नाही. मग आम्ही संडासचं पाणी पण भरून ठेवतो, तरी पण ते झाडूवाले येतात. 15 दिवस झाले संडास साफ नाही. आम्ही कुठं जायचं लेडीज? तुम्ही कोणाकडे कंप्लेंट केली? एकदा येत नाही, किती हे किती दिवसापासून चाललंय असं? वर्ष झालं. आता हे वर्षापासून आम्ही त्रास करतोय. काय आम्ही पायान बी लोळे आहेत माणसं. कुठे जाणार आहे? अरे आम्हाला चालायला येत नाही. आम्हाला चालायला एक नगरसेवकडून लाईन इथं पाणी कोणा पाणी टाकायची आवश्यकता पडणार नाही. लोकांना सांगावं लागतं पाणी टाका पाणी टाका. त्याच्यामुळे साहेब तुम्ही गुरु साहेब एक नळाची लाईन तर आलेला आहे. मोठा साहेब काय तिथूनच साहेब लाईन हे करून त्या फंडातून निधीच्या तर फक्त नळ बसून द्या. कोणा पाणी सांगायची जरूरत येणार नाही. एवढं आमच्या गाडीवाला येतो. गाडीवाला कुठे येतो? तुम्ही आता बघितलं असेल इकडे लोकांची परिस्थिती काय आहे. ती जवळजवळ 6 महिने 1 वर्ष झालं या लोकांनी तिकडे कंप्लेंट केलेल्या स्थानिक नगरसेवकाकडे, परंतु इकडे कोणाचंही लक्ष नाही. फक्त मतं मागायला तेवढे येतात, आश्वासनं देऊन जातात. हे तुम्ही बघितलं असेल. मला वाटतं इकडे ज्या वेळेला शौचालय बांधले त्यावेळेला एक तर पाण्याची पण सोय करायला लागते. ज्यावेळेला मी नगरसेवक होतो, आम्ही प्रत्येक ठिकाणी जिकडे शौचालय बांधले किंवा रिपेअरिंग करून दिले तिकडे पाण्याची टाकी बसवून दिली, पाण्याची लाईन दिली त्यांना आणि लाईट दिली. परंतु इथे कुठलीही सोय नाहीये. ठीक आहे, संडास आहेत, पण ते संडास तरी व्यवस्थित ठेवा. साफसफाई नाहीये, दरवाजे तुटलेले आहेत. बायका तिकडे लेडीज आहेत त्या संडासाचा उपयोग करू शकत नाहीयेत. ही परिस्थिती आज वरळीमध्ये प्रेमनगर येथे होत आहे. आणि ज्या वेळेला आत्ताच मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केलं तर त्यांनी फक्त टोलवाटोलवीचं उत्तर दिलंय. मग जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने जर वागली तर लोक म्हणतात की तुम्ही त्यांना जाऊन मारता किंवा हे करता. काय करणार काय? लोकांची ही परिस्थिती 1 वर्षापासून ही परिस्थिती चालू आहे. तर मी या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी चेतावणी देतोय की हे 4 दिवसामध्ये या संडासचं काय तरी तुम्ही लक्ष घालायला पाहिजे.
नाहीतर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तुम्हाला तुमच्या पद्धतीने आमच्या पद्धतीने तुम्हाला चोप देण्यात येईल. चांगला